अहो मॅडम चला ना आता, आवरा लवकर. ऑफिसला जायचंय, कामं पेंडिंग आहेत. हो मी ऑफिसला येणारच आहे, पण मला आज ऑफिसमधून लवकर निघावं लागेल. मॅडम सावली, अशी काय तुम्हाला महत्त्वाची कामं आहेत की तुम्हाला लवकर यावं लागेल? महत्त्वाची नाही, पण माईंने रियाजाला बोलवलं आहे, म्हणून दुपारनंतर तिथे जावं लागेल मला. पण आता रियाजाची काय गरज आहे? गाण्याचा माझ्या नाही, म्हणजे तारा मॅडम गातात ना, मी त्यांच्यासोबत असते फक्त. पण तिनं तर गाणं सोडलंय ना. सोडलंय? माहीत नाही, म्हणजे बहुतेक त्या तयार झाल्या असतील गाणं गायला, म्हणून माई बोलवत असतील, नाही तर उगाच नसतं बोलवलं त्यांनी. मग तर रियाज किती दिवस चालणार आहे? माईंने सांगितलं की अजून कार्यक्रमाची तारीख नाही आली आहे, जोपर्यंत कार्यक्रम नसेल तोपर्यंत चालू ठेवावा लागेल रियाज. हो मला माहिती आहे, माझ्यामुळे ऑफिसच्या कामाचा भार तुमच्यावर पडतोय, पण तुम्ही काळजी करू नका. मी ऑफिसचं काम करून रियाजाला जाईन. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तसंही आईबाबांना हवंय की ताराने गाणं चालू ठेवावं, पण ती जरा चंचल आहे. म्हणजे आता तिचा निर्णय झालाय, पण तो निर्णय कधीही बदलू शकतो. सो तिचं मन जरा जागेवर ठेव. तिची मदत कर, तिला समजाव जरा. थँक्यू. फक्त थँक्यू नाही. अहो आपण आपल्या खोलीत नाही, किचन मध्ये आहोत. जसं काय खोलीत तू दे, कॉफी दे. शिट, काय झालं या फोनचं काय माहिती. अमृता वहिनी नाहीये. नाही, बाहेर गेली कुठेतरी. आणि मला पण काही नको आहे ऐश्वर्या, थँक्यू. नाही पण मला हवंय ना. माझा फोन खराब झालाय, म्हणजे चार्ज नाही होते. काय बिघाड झालाय माहित नाही, काही कळतच नाहीये. मी म्हणून वहिनीकडे आलेले. एकदा तू बघतोस का दादा काय झालंय ते? नाही नाही, मी मेकॅनिक आहे, डिझेल मेकॅनिक. फोन मधलं तर इल्ले. चार्ज नाही होते म्हणून म्हटलं तू चेक कर एकदा की काय प्रॉब्लेम आहे. कळत असेल तर. मला नाही सुचत आहे काही. काय प्रॉब्लेम झालाय? कोणाला अर्जंट कॉल करायचंय का ऐश्वर्या? नीलला फोन करायचा आहे, खूप अर्जंट आहे. पहिले नाही का सांगायचं? मी करतो थांब. हा नील ऐक ना, ते जे आपलं सकाळी ठरलं होतं ना, अरे तू विसरलास का सकाळी आपलं काय ठरलेलं? तू काय काम करणार आहेस मग? हा हा बोल बोल बोल, मी ऐकते, बोल. नाही नाही, मला नाही जमणार आहे. तू कर ऍक्च्युली, ते मी नाही करू शकत. बरं तू बोलून घे आणि मला तू सांग तसं काय करायचं ते. ओके ठीक आहे ठीक आहे, चालेल. मी हो माझा झाला आहे नाश्ता. तू येणार आहेस क्लिनिकला जायला, म्हणजे मला घ्यायला, की मी येऊ? ओके ठीक आहे चालेल. देते हां मी दादाकडे फोन. माझा फोन बघते काय झालंय तर करते. बरं हां, ओके बाय. थँक्यू सो मच. प्लेजर इज ऑल माइन. धन्यवाद. तारा, जरा काय झालं? एवढ्या गडबडीत कुठे निघालीस? हालात मध्ये पुन्हा. तरीच म्हटलं अजून कसं काय विचारलं नाही तुम्ही?
असं काय बोलतेस तारा? ॲक्च्युली काळजी वाटली म्हणून विचारलं, म्हणजे तू स्ट्रेसमध्ये दिसत होतीस म्हणून. नका करू काळजी. म्हणजे मी ना वहिनी तुमचीच इच्छा पूर्ण करायला चालली आहे. माझी इच्छा? माझी कसली इच्छा? तुम्हाला हवं होतं ना मी गाणं परत सुरू करावं म्हणून, म्हणून मम्माकडे चालली आहे. रियाज आला? काय? पण तू गायला साफ नकार दिला होतास ना, मग आता परत? झाला डिसिजन चेंज. आता त्यात पण प्रॉब्लेम आहे. नाही. जाऊ. धन्यवाद. पण हे कसं शक्य आहे? कोणी चक्र फिरवली? ही तर माझं अजिबात ऐकत नव्हती. मग आता हिचं मन वळवलं कोणी? जे मला जमलं नाही ते कोणी केलं? ओ, बहुतेक सावलीने केलं असणार. बस झाला आता यांचा खेळ. काहीही झालं तरी मी आज यांचं काय गौड बंगालय ते शोधून काढणारच. काय ग, खूप खुश असशील तू आता. असं का बोलताय तुम्ही? असं का बोलताय म्हणजे? तारा गाणार नाही म्हटल्यावर आता तुझी भैरवी माईच्या जाचातनं सुटका. मग आनंदच होणार ना तुला. माई तुम्ही चुकीचं बोलताय. जर असंच असतं तर मी आत्तापर्यंत तारा मॅडमसाठी गाणं गात राहिले नसते. ताराने आपला निर्णय बदलावा म्हणून तू थोडे तरी प्रयत्न केले का ग? हा, काहीच बोलली नाही तू ताराला. माई असं काहीच नाहीये. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव कसा आहे. त्यांनी तुमचं ऐकलं नाही, माझं कसं काय ऐकतील? मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय की त्यांनी अचानक गाण्यासाठी होकार कसा काय दिला. माझ्यामुळे तयार झाली ती. जयंती असताना सगळं शक्य आहे ग सावळे. अशक्य गोष्टी शक्य कशा करून दाखवायच्या ते जयंतीला बरोबर माहिती आहे की नाही माई? म्हणजे वहिनी तुम्ही? मीच ती जिनं हे शक्य करून दाखवलं. नाही कारण तुम्हाला कुणाला तर जमलंच नाही ना. हा, तुझ्या त्या ऐश्वर्या मॅडमनी प्रयत्न करून पाहिला, माईंनी प्रयत्न करून पाहिला, तू बी प्रयत्न केलास, कुणाचंच ऐकलं नाही त्या तारा मॅडमनी. तारा मॅडमना गायला तयार मी केलंय. मी ए जयंती, नुसते फुशारके मारू नकोस. मी केलं म्हणून. काय करून दाखवलंयस? सावली आली आहे रियाजाला, पण अजून तारा कुठे आहे? ती नाही आली आहे. ए कुठे तारा? हा, तारा कुठे? मला कसं माहित? मॉम अँड डॅड, चला निघतो. कुठे निघालात सकाळ सकाळ? आणि बायको कुठे तुमची? माझी बायको भैरवीजींकडे गेली आहे. भैरवी का? काय रे, तारांनी परत गाणं बिणं सुरू करायचं ठरवलं की काय? दॅट्स अ पॉइंट ऑफ डिस्कशन. हो डॅड, तिने गाणं पुन्हा सुरू करायचं ठरवलंय. अरे वा,